मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आपण आलो आहोत इंदापूर तालुक्यातील कळस या ठिकाणी। मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष आदरणीय श्री नितीन शेवाळे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव जागतिक विजेता पहलवान विलास देशमुख, त्याचबरोबर बारामती तालुक्याचे अध्यक्ष आबासाहेब मदने आणि फलटण तालुक्याचे अध्यक्ष रोहित यादव सर आहेत। नमस्कार। सर्वप्रथम आता पहलगाम काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी जो भारतीय पर्यटकांच्यावर भ्याड हल्ला केला, त्या हल्ल्याचा आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मी जाहीर निषेध करतो। आणि त्या हल्ल्यात जे मृत्युमुखी आपले भारतातील काही पर्यटक झाले, त्या सर्वांना अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो। या हल्ल्याच्या निषेधार्थ काल मुंबई येथे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं ठाणा रायगड पालघर कमिटीने काल भव्य दिव्य असा निषेध मोर्चा काढला होता। आणि यानंतरही आम्ही प्रत्येक तालुका कमिटीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातून निषेधाच्या आम्ही तालुका कमिटीकडून तहसीलदार प्रांत असतील किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्याकडे आम्ही बैलगाडी संघटनेच्या वतीनं त्या दहशतवादी हल्ल्याचा जाहीर असा निषेध नोंदवणार आहे। तर पुनश्च एकदा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं सर्वांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली। ओम शांती। आज मुलाखत देण्याचं कारण काय? मुलाखत द्यायचं कारण एक की सध्याच्या काळामध्ये यात्रा जत्रांचा सीझन चालू असल्यामुळं आणि बरेचसे बैलगाडी मालक किंवा यात्रा कमिटीच्या म्हणजे तालुका कमिट्या या यात्रांमध्ये व्यस्त असल्यामुळं आम्ही जेवढे उपलब्ध झालो, 1-2 तालुका कमिट्या आणि सचिव विलासराव देशमुख आणि मी, तर त्यामुळं अशी बाईट देऊन माहिती देण्यासाठी आपण बाईट देतो आहे। बाईट देण्याचं कारण एक की सध्या चालू असलेली जी मैदानं आहेत, मैदान एकतर भरपूर प्रमाणात चालू आहेत आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्याची यात्रा कमिटी पण हजर असते। अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची जी तालुका कमिटी आहे त्याचे 1-2 सदस्य हजर असतात। तिथं काही निकाल जरा थोडेसे किचकट असतात। यात्रा कमिटीला जिथं थोडंसं अवघड जातं तिथं यात्रा कमिटी तालुका कमिटीचा तिथं उपलब्ध असलेला जो सदस्य असेल त्याच्याकडं, किंवा कधी असं होतं की तालुका कमिटीचा सदस्य तिथं कोणी उपलब्ध नसल्यानंतर मला किंवा विलास देशमुखांना फोन करून आम्हाला ते वारंवार विचारत असतात की एवढा निकाल व्हिडिओ वगैरे पाठवतात आणि मग तो निकाल देत असतो आम्ही। आता 90% वेळी बैलगाडा मालकांना आपण जो निकाल देतो तो निकाल मान्य होतो, परंतु काही ठिकाणी असं होतं आहे की बैलगाडा मालकाला तो दिलेला निकाल मान्यच होत नाही। त्यांनी त्यांच्या कर्तृत्व वापरून काहीतरी सांगायचं की आत्ताच एक फोन आला होता की आम्ही आत्ता कुठल्या मैदानात कारंडवाडीच्या मैदानामध्ये बैलाचा पट्टीच्या पुढं पाय असलेला निर्णय गाडी बाद देण्याचा निर्णय दिल्यानंतर तो म्हणला की झेंडे आमका तमका। तर मी त्याला म्हणलं की बाबा ऑब्जेक्शन घेतल्यानंतर ऑब्जेक्शन ज्या माणसाने घेतलं तर त्याला त्या व्हिडिओमध्ये तुझं जे झेंडं पडलं नाही किंवा तुझं जे म्हणणं आहे ते म्हणणं सिद्ध करण्यासाठी काहीतरी व्हिडिओमध्ये आम्हाला दाखव, त्या पद्धतीने काय असेल तो निकाल देऊ आम्ही। आम्हाला जे व्हिडिओमध्ये दिसतं ते आम्ही सांगत असतो। काही ठिकाणी बरोबरीचे निकाल देतो आम्ही। त्याच्यामध्ये दोन्ही साईडचे कॅमेरे, आज आपल्याला खेळ काही एवढा प्रगत नाही की बाबा दोन्ही कॅमेऱ्याचे अँगल एकदम ॲक्युरेट सेट होतील किंवा ती रेष ॲक्युरेट मारलेली नसती, अशा अनेक गोष्टी आहेत। त्याच्यातनं काही वेळेस असं होतं की एक गाडी एक अँगलमधून पुढं दिसती, दुसऱ्या अँगलने बघितल्यानंतर दोन्ही गाड्या सामन्यात दिसतात, किंवा एक थोडीशी निकालाला टच झालेली असते, दोन्ही बैल निकालात दिसतात। अशा ठिकाणी आम्ही बेनिफिट ऑफ डाऊट म्हणून आम्ही 4-7 ठिकाणी असे बरोबरीचे निकाल दिले। परवा एक मैदान झालं मुळशीमध्ये असाच एक निकाल दिलेला असता संघटनेच्या निकालावरती बैलगाडा मालकांनी आक्षेप घेतला की आम्हाला तो मान्य नाही। बरं, मान्य नाही म्हणल्यानंतर त्याच्या पुढची स्टेप काय मग, असा एक प्रश्न पडतो। जर मान्यच करायचा नसेल
तर मग ती संघटनेचा निकाल देणं आणि पंचाचा निकाल देणं त्याला काय अर्थ राहत नाही. पंचाने देऊन द्या, संघटनेने देऊन द्या. तर निकाल जर दिलेला मान्यच होत नसेल किंवा तुमची जर सगळ्या बाजूनी जर शहानिशा होत असेल तर त्याबद्दल आम्हाला इतक्या गोष्टी विचारणा झाल्या त्याच्यामध्ये. आणि काही ठिकाणी आम्हाला म्हणणं असं की आम्हाला लोकांनी असं म्हणलं की तुम्ही चुकताय, तुमचं काहीतरी चुकतंय. बरं, त्यांनी चुकतंय हे म्हणणं ठीक आहे, पण त्यांच्या शंकेचं निरसन केल्यानंतर सुद्धा ते शंका जर त्यांच्या मनातून जर जात नसेल तर मग ह्याला विलाज काय. बरं, तिथून पुढं जाऊन बैलगाडी मालक काय करतात की सोशल मीडियावरती जाऊन कुठं तो हे घेतात, कुठला पोल घेतात ते एक्झिट पोलचे टाईपची जी काय वेबसाईट आहेत त्याच्यावरती जाऊन बघणार. आता त्याच्यामध्ये कमेंट करणारे आणि त्या एक्झिट पोलमध्ये कमेंट करणारे मला सांगा, मैदान बघणारे किंवा मैदानात येणारे किती लोक असतात. घरात बसून मैदान बघणारे फॅन फॉलोअर असतात प्रत्येक बैलाचे. त्याला तो ज्या बैलाचा फॅन असतो त्या बैलाचंच योग्य वाटत असतं. अशा गोष्टी जर गृहीत धरायच्या असताना त्याच्यावरती जर संघटनेला जर दाराव जर धरायचं असेल तर मला असं वाटतं की मग ह्या संघटनेचा नियमावलीची जे आपण अंमलबजावणी करतो ह्या आज या नियमाची अंमलबजावणी सगळे घटक करायला लागलेले आहेत. म्हणजे अगदी यात्रा कमिट्या ज्या आहेत, यात्रा कमिटीवरती जे बंधनं घातली गेलेली आहेत ती यात्रा कमिट्यांना बंधनं पडतात. ड्रायव्हरवरती जी बंधनं घातलेली आहेत त्यांना आपण शिक्षेस पात्र धरतो. हाणमार केली, शेपूट चावला, त्यांना आपण दंडात्मक कारवाई करतो. सगळ्यांना नियम लागू केले, सगळ्यांनी मान्य केलं. पण आज मला एकच वाईट वाटतं की ज्याच्यासाठी हे नियम बनवलेत म्हणजे तो म्हणजे बैलगाडी मालक. बैलगाडी मालकच संघटनेच्या नियमाची त्याच्या म्हणजे प्रत्येकाच्या सोयीने बोलत असतो माणूस. बैलगाडी मालक जो आहे ना तो त्याच्या सोयीने बोलत असतो. माझं तर असं म्हणणं आहे की हां, एक यात्रा कमिटीचा पंच चुकला असेल, त्यांनी तालुका कमिटीला विचारलं. तालुका कमिटीच्या सदस्याला सुद्धा तिथं जर काय अडचण येत असेल तर बाबा वरिष्ठ लोकांकडे पाठवून ते निकाल विचारतात. वरिष्ठ लोकंसुद्धा माझं म्हणणं असं आहे की वरिष्ठ लोकांनी सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे. ते लक्ष घालत नाहीत. पर्यायाने एक 4-6 लोकांवरती त्याचा बोजा पडतो आहे सगळ्या कामाचा. म्हणजे मला तर विचारता आलं तर मी झालं पहिल्यांदा झालं 4-4:30 वाजल्यानंतर सेमीफायनल चालू झाल्यानंतर इतके भयंकर प्रमाणात फोन येतात. आज 5-5 मैदानं चालू असतात. कोण कुठून बोलतोय, कोण कुठल्या निकालाबद्दल बोलतोय हे सुद्धा सांगत नाहीत लोक. बरं, माझं म्हणणं असं आहे की तुम्ही डायरेक्ट आम्हाला फोन करण्याची काही गरज नाही ना. तिथं समालोचक असतो. त्या समालोचकाबरोबर तुम्ही जर तुमची काय असेल ती ऑब्जेक्शनची जी तुम्ही नोंद केलेली आहे तो समालोचक आम्हाला फोन करत असतो. समालोचक आमच्याबरोबर बोलत असतो आणि आम्ही निकालसुद्धा समालोचकाकडेच सांगतो. एवढं सगळं असताना त्याने प्रत्येक मालकाने दोन्ही साईडचं ज्याच्या समर्थनात निकाल दिला तो बी फोन करत असतो, ज्याच्या विरोधात निकाल दिला तो पण फोन करत असतो, जे त्याची बाजू पटवून सांगायचा प्रयत्न करत असतो. बरं, या सगळ्यांची शहानिशा करून देण्यात आमच्या डोक्याचा अक्षरशः खोकवतं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ह्या संघटनेच्या जे कामाची पद्धत आहे ही कामाची पद्धत सगळ्यांनी मान्य केलेली आहे. फक्त बैलगाडा मालकचा ते मान्य करीत नाही आहेत. म्हणजे समालोचकसुद्धा काय मैदानात आज बोलतात की सर्व घटक या मैदानात सुधारलेले आहेत, फक्त बैलगाडा मालक सुधारलेला नाही आहे. त्याला एक कळत नाही बैलगाडा मालकाला की ही सगळी जी यंत्रणा ही सुधारवली कुणासाठी सुधारवली तर त्याच्या बैलगाडी मालकाच्या हितासाठी सुधारवलेली आहे. बैलगाडा मालक हा केंद्रबिंदू आहे या विषयाचा. पण त्याच्यासाठी सगळे नियम केलेले असताना हे नियमामध्ये काही वेळेस अडचणी येतात, शूटिंगच्या अडचणी येतात, काही शूटिंग बरोबर नसते, त्यावेळेस असे काही वेळेस असे निकाल द्यायला लागतात. परंतु मान्य करत नाही. आणि माझ्या हिशोबाने सर्वसामान्य बैलगाडी मालक आहे ना बऱ्यापैकी मान्य करतो निकाल, परंतु नामांकित बैलगाडी मालकांना हे निकाल मान्य होत नाहीत आणि ते उलटं सुलटं संघटनेला जर ट्रोल करणार असेल तर आज रोजी मी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य याच्या अध्यक्ष म्हणून मी बोलतो आहे. आणि माझा एक निर्णय असा राहील की बैलगाडी मालक जर त्याला जर असं वाटत असेल की संघटनेच्या ह्या जाचकाठी आपल्याला त्रासदायक आहेत तर आम्ही 1-2 महिने ना ह्याच्यातून सुट्टी घेतो. 2च महिने सुट्टी घेतो आणि त्याच्यानंतरचा जो काय परिणाम होईल काय त्या 2 महिन्यामध्ये जो काय परिणाम होईल तो बैलगाडी मालकालाच भोगायला लागतो. दुसरा कुणालाही बैलगाडी मालकाव्यतिरिक्त हे भोगायला लागत नाही आहे. तर त्यांनी तो बघून बघावं. त्याच्यानंतर आम्ही जून जुलैमध्ये
जूनमध्ये 15 जूनच्या दरम्यान आम्ही मिटिंग घेऊ, 15 ते 20च्या दरम्यान तालुका कमिट्यांना सगळ्यांना बोलवणार आहे. तालुका कमिट्यांना सुद्धा तालुका कमिटीचे मेंबर काही सहकार्य नाही आहेत, सक्रिय नाही आहेत. जे सक्रिय मेंबर नाहीत त्यांना विचार करणार आहे की बाबा तुमची काम करायची इच्छा नसेल तर तुमच्या जागी तुमच्या तालुक्यातला दुसरा काम करणारा माणूस आम्ही तिथे नेमू. अजून दुसरी गोष्ट, मिटिंग घेताना आम्ही तालुका कमिटीची, नंतर समालोचक कमिटीची, ड्रायव्हरांचे काही ज्येष्ठ ड्रायव्हर असतील ह्या लोकांची, आणि यूट्यूबरवाले जे यूट्यूबचं काम करतात सगळे शर्यतीमध्ये, ह्या लोकांची एक मिटिंग घेणार आहे की ह्या सर्व लोकांवरती जबाबदारी आहे, समालोचकांवरती, यूट्यूबरवरती, यांच्यावरती सगळ्यांवरती जे ह्या बैलगाडी शर्यतीच्या खेळाची जबाबदारी वाहतात अशा लोकांची सगळ्यांची मिटिंग घेणार आहे. आणि सगळ्यांची जर स्वतःचा इगो, स्वतःची बैल किंवा स्वतःसाठी न करता एक आपण जसं परमार्थ करतो त्याप्रमाणे जर काम करायची इच्छा असेल तर ही संघटना तिथून पुढं काम करेल. अन्यथा जे काही चाललं होतं तसंच परत चालेल, त्याला काय विलाज नाही. कारण शेवटी समजून सांगून आम्ही तरी किती समजून सांगणार. आणि एक खंत एकच अशी वाईट वाटते की सर्वसाधारण बैलगाडी मालक संघटनेला पाठिंबा देतो किंवा संघटनेने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देतो, संघटनेने घेतलेले निर्णय मान्य करतो, परंतु ज्येष्ठ बैलगाडी मालक असतील किंवा नामांकित बैलगाडी मालक असतील ह्या लोकांनी हे मान्य न करता लोकांना ट्रोल करायचं. आज तुमची बैल नामांकित आहेत, तुम्ही प्रसिद्ध झालेले आहात, तुमच्या बोलण्याचा इम्पॅक्ट बाकीचे इतर बैलगाडी मालकांवरती काय होतो. तुम्ही जर एक गोष्ट जर संघटनेबद्दल चुकीचं बोललो तर सर्वसाधारण बैलगाडा मालकसुद्धा मग ते चुकीचं समजून जो मान्य करतो संघटनेचे निर्णय तो सुद्धा म्हणतो की मी सुद्धा मानत नाहीत, अमक्या तमक्याने मानलं नाही मग मी का म्हणून मानू. अशा स्वरूपाचा एक सूर बैलगाडी मालकात तयार व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की आम्ही जे निर्णय देतो त्याच्यात आमचा कुठलाही कोष्टावा नसतो. नंतर मग इतर एक आरोप असे झाले आमच्यावरती, म्हणजे माझ्यावरती झाले असतील किंवा पैलवानवरती असे झाले असतील की 2 बैलगाडी मालक मला असे म्हणजे काही माणसांपाशी असे म्हणले की आमची बैल यांना पायऱ्याला मिळत नाही ना म्हणून आमच्यावरती गेम करतात मैदानावरती संघटनेचे लोक. अशा स्वरूपाचे आरोप व्हायला लागले. त्याच्यानंतर एक मैदानामध्ये काशेगावच्या मैदानामध्ये डोपिंग टेस्ट करायची ठरली होती. काही कारणास्तव ती डोपिंग टेस्ट करू शकलो नाही आपण किंवा बैलगाडी मालकांनी तिथं प्रतिसाद न दिल्यामुळं ती डोपिंग टेस्ट होऊ शकली नाही. आणि त्या काशेगावच्या मैदानाच्या अगोदर माझं त्या चिमण्याबरोबर पायरा झाला होता माझ्या वडकीच्या मैदानामध्ये आणि पैलवानांचाही एका मैदानाचा पायरा झाला होता. काय लोकांचं म्हणणं असं आलं की ती डोपिंग टेस्टमध्ये सापडावं नाही म्हणून ती डोपिंग टेस्ट यांनी हेतू पुरस्कार संघटनेने कॅन्सल केली, कारण संघटनेच्या 2 पदाधिकाऱ्यांच्या बैलांबरोबर तो बैल पाळणार होता. अशा स्वरूपाचे जर आरोप होत असतील तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या वरिष्ठ लोकांनी कसं काय काम करायचं. आणि माझं एक म्हणणं आहे की संघटनेमध्ये काम करणारा वरिष्ठ असो कोणी असो स्वतःवरती जबाबदारी घेतली पाहिजे. स्वतःवरती जबाबदारी जर कोणी घेत नसेल, कुणाला जर याच्यात जर वाईटपणा किंवा असं आपण म्हणतो की वाईटपणा घेऊशी जर वाटत नसेल तिथं मैदानात जाऊन जर निर्भीड होऊन जर बोलायची हिंमत जर ज्याच्यात नसेल तर तरी संघटनेचं काम करू नये. आबा तुम्ही आता म्हणताय 2 महिने सुट्टीवरती जाणार, हा तुम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतलेला आहे. मात्र आता ह्या 2 महिन्यामध्ये जी मैदानं होणार आहेत तर ती मैदानं संघटनेच्या नियमानं होतील वाटतंय का तुम्हाला? यात्रा कमिटींवरती अवलंबून राहील. संघटनेने केलेल्या नियमावरती अतिशय चांगली आहे. संघटनेने केलेल्या नियमावलीने जर निकाल म्हणजे जर मैदान केलं तर ते पारदर्शक होतं आहे. त्या यात्रा कमिटीचा सुद्धा त्रास कमी होतो. हे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे. मागच्या 2 वर्षापूर्वीचे मैदान आणि ह्या 1.5 वर्षातल्या मैदानातला जर फरक बघितला तर तो संघटनेच्या नियमावलीचा इम्पॅक्ट आहे, त्याचा परिणाम आहे. तर तो सरळ दिसतो. शाने यात्रा कमिटी असतील तर संघटनेची यात्रा हे नियमावली लागू करतील, नाही तर त्यांची काही स्थानिक नियमावली असेल त्याप्रमाणे ती घेतील आणि त्याच्यामध्ये बैलगाडी मालकांनी जायचं का नाही जायचं त्यांनी त्यांच्या जबाबदारीवरती जायचं. आता ह्यामध्ये सर्वसामान्य बैलगाडी मालकावरती अन्याय झाल्यानंतर 2 महिन्यामध्ये वाली कोण? आत्ता सध्या मी असं सांगतोय की त्या संबंधित यात्रा कमिटीने आणि समालोचकांनी माझं म्हणणं असं आहे की तू थोडीशी जबाबदारी घ्यावी आणि मग होता होईल तेवढी त्यांनी पण नियमावलीचं पालन करायचा प्रयत्न करावा. कारण काय होतं की
एक आपण म्हणतो ना त्याला आम्हाला कन्व्हिक्ट केल्यासारखं झालं. मला तो शब्द मराठी मला म्हणता येत नाही त्याला काय शब्द आहे की प्रत्येक गोष्टीला एक गाडी मालकाच्या हिताचा निर्णय झालेला असतो आणि एक गाडी मालकाला कुठंतरी तिथं माघार घ्यावं लागते. तर त्यावेळेस जो माघारी घेणारा बैलगाडी मालक असतो तो संघटनेला ट्रोल करतो. हा जर प्रकार थांबणार नसेल, बैलगाडी मालकांकडनं जर ह्याच्याबद्दल जर ग्वाही जर मिळत नसेल, जो दिलाय तो निकाल गपचूप ऐकायचा आणि बाजूला होणे हा एकच विषय त्याच्यात राहिला पाहिजे. त्याच्यामध्ये वादविवाद किंवा हां ठीक आहे तुमच्यावरती अन्याय होत असेल ना तर तुम्ही जरूर म्हणा, पण तो दिलेला निर्णयच मान्य नाही करायचा. तुमची शहानिशा करून सुद्धा तुमचा गैरसमज किंवा असेल किंवा समज असेल तो तुमच्या मनातला आपण 10 वेळाच काढलेला आहे बैलगाडी मालकांचा, तो काढून सुद्धा जर नंतर जाऊन जर त्या संघटनेला जर ट्रोल करत असताना तुम्ही किंवा त्या संघटनेवरती जर आरोप करत असताना काय, तर हे चुकीचे कामं आहेत. आणि हे जे लोक बोलतात हे सर्वसाधारण बैलगाडी मालकांना पण असं वाटतं ना की बाबा हे खरं संघटना करत असेल, ह्या लोकांना पायऱ्याला बैल न दिल्यामुळं त्यांच्यावरती अन्याय करत असतात. पण एक लोक बघत नाही की त्याच बैलाच्यावरती कुठंतरी अन्याय झालेला असतो किंवा चुकीचा निर्णय झालेला असतो 2 मैदान अगोदर, त्याला आपण निर्णय दिलेला असतो. त्यावेळेस लोक विसरून जातात, म्हणजे लोक विसरतात फार लवकर. त्याचबरोबर आबा आता 3-3.5 वर्ष झालं हा नाद सुरू झालेला आहे. तुम्ही सर्वजण आटोनात प्रयत्न करून हा नाद सगळा व्यवस्थित रुळावरती आणला, शिस्त लावलेली. ह्या 2 महिन्यामध्ये तुम्ही जर सहभाग घेतला नाही, तुम्ही जर निर्णय दिले नाहीत आणि तुम्ही जर पूर्णपणे याकडे दुर्लक्षच केलं संपूर्ण खेळाकडे, तर याचा बंद नाही करणार. याच्यामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने लक्ष ठेवून राहणार. जी यात्रा कमिटी चुकन, जो ड्रायव्हर चुकन, जो समालोचक चुकन, त्याला आमच्या पद्धतीने बाहेरनं आम्ही लक्ष ठेवून काय असेल ते आम्हाला शेवटी शासकीय नियम आहेतच ना. शासनाने जे काही नियम घालून दिलेले त्याच्यातनं तक्रार करायचा अधिकार सर्वसाधारण माणसाला तर आहेच ना. आम्ही जरी बाहेर राहिलो, एक लक्षात घ्या, इथून मागं बंदीमध्ये आपण जे लढत होतो तो समोरचा दुश्मन आपल्याला दिसत होता काय, परंतु हे आत्ताची परिस्थिती अशी झाली की आता घरचाच भीती झालेला आहे. म्हणजे बैलगाडी मालकच बैलगाडी मालकाचा दुश्मन झालेला आहे. आणि ह्याच्यामधनं एकच होणार की चुकीच्या पद्धतीने खेळ खेळला जाणार, चुकीच्या पद्धतीने खेळल्यानंतर वाद होणार, वाद झाल्यानंतर भांडणं जाणार आणि ह्याच्यात बदनाम होणार फक्त बैलगाडी शर्यत. बैलगाडी शर्यत ही बदनाम होणार आणि त्याच्यातनं जे आज बंद करायला बसलेले आहेत त्यांना आयतं खोलीत सापडणार आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की बैलगाडी मालकांनी सुधरून वागलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही तुमचा हक्क मागितला पाहिजे, पण हक्क किती मागितला पाहिजे, की कुठली गोष्ट किती ताणली पाहिजे ह्याला एक सीमारा ठेवली पाहिजे. 2 शब्दात जर तुम्हाला नसेल समजत तर तुम्ही माणूस नाही. आबा हे सगळे निर्णय घेत असताना या 2 महिन्यामध्ये बोगस मैदानांना पेव फुटेल, बोगस मैदानं भरवली जातील, त्याच्याकडे काय? बोगस मैदानाला बघू ना, बोगस मैदानाला शासकीय कारवाई कशी करायची ते आम्हाला माहिती आहे, ती करू. बोगस मैदान म्हणजे आम्ही बाजूला झालो म्हणून कुणी ते समज करून नाही घ्यायचं की बोगस मैदान घेऊ शकतो किंवा चुकीचं काय करू शकतो. आमचं लक्ष आहे काय करायचं कसं करायचं ते आम्ही करू, परंतु एक आमचा हस्तक्षेप जो आहे ना त्या मैदानामधला तो आम्ही थांबवणार आहे. फक्त डायरेक्टली हस्तक्षेप तो पूर्णपणे बंद करणार आणि तो हस्तक्षेप थांबल्यानंतर काय परिणाम होतो तो पण बैलगाडी मालकांना बघू द्या. हा निर्णय म्हणजे का घेतला की थांबावंच म्हणून 2 महिने? फार फार त्रास झाला. त्रास कशा पद्धतीचा त्रास झाला? लोकांनी आम्हाला विचारलेला त्रास नाही झाला. लोकांनी आम्हाला विचारलं म्हणून तो त्रास वाटत नाही. मी तर कामात असतो, कामातनं काय वेळेस मी उठून बाजूला जाऊन 4 माणसातनं उठून बाजूला जाऊन आम्ही सांगत असतो की अशाने असा निर्णय, पण तो एवढं सगळं होत असताना तो दिलेला निर्णय मान्य करत नाही ना, त्याला म्हणजे क्वेश्चन करतात परत काय. आणि आपण ते बाबा का निकाल दिला याचं स्पष्टीकरण दिल्याचं नंतर सुद्धा तुम्ही काही म्हणा आम्हाला हे मान्य नाही. हे जे वाक्य आहे ना बैलगाडी मालकाचं, गरीबावरती अन्याय होतो, गरीबावरती अन्याय होतो. गरीब कोण नाही बैलगाडी क्षेत्रामध्ये, बैल पळवायला घेऊन जाणार गरीब कोण नाही. सर्वसाधारण बैलगाडी मालक असन ज्याचा बैल पळतो तो कदाचित थोडासा मोठा मानला जात असन, त्याचं थोडंसं नाव मोठं असतं, परंतु गट पास न झालेल्या गाडीला सुद्धा तो गरीब नसतो आणि फायनल करणारा मालकसुद्धा श्रीमंत असतो असं काही नाही. ही सर्वसाधारण सगळीच लोक असतात आणि आजच्या परिस्थितीमध्ये ह्या नियमावलींनी सर्वसाधारण बैलगाडी मालकाला न्याय मिळायला लागलेला आहे. आता मागच्या 3 महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक मैदान झाले. मागच्या 3 वर्षाच्या तुलनेत ह्या वर्षी जबरदस्त अशी मैदान झाले. ह्या मैदानामध्ये निर्णय देत असताना
तुम्ही रात्रंदिवस बैलगाडी शर्यत क्षेत्रासाठी काम करताय, हं. कुठेतरी तुम्ही वैयक्तिकरित्या स्वतःच्या कुटुंबासाठी कमी पडताय असं वाटतं? अहो, पाहुण्या रावळ्यांमध्ये बोलत असताना सुद्धा आम्हाला उठून बाजूला जाऊन तो निर्णय द्यायला लागतो, कारण आम्हाला माहिती असतं की तिथं जर आपल्यामुळं 15 मिनटं गेली तर ती सेमीफायनल होणार नाही. सेमीफायनल चाललेली असते, तो फायनल होणार नाही. अंधार जर झाला तर आपल्याला म्हणतील की तुमच्यामुळे उशीर झाला. एवढं आम्ही सगळं पत्ते पाळून सगळं करत असताना जर तुम्ही हे सगळं केलेल्या कामाची जर पावती आम्हाला अशी मिळत असेल की हे दिलेले निर्णय अशा कारणाने दिले, तर एक म्हणजे बैलगाडा मालक जर असा म्हणत असेल की यांना पायऱ्याला बैल न दिल्यामुळं यांनी आमच्या विरोधात निकाल दिले किंवा तुम्ही निकाल दिलेला चुकीचा दिलाय, ही अशी जर वाक्य येत असतात आणि चांगली समजूतदार लोकंसुद्धा असे जर बोलायला लागली, तर मग आम्हाला असं वाटायला लागलं की आपण चुकीच्या माणसांसाठी बांधतोय किंवा चुकीच्या माणसांसाठी आदबतोय, एक असा समज झालेला आहे. त्याच्यामुळं मी पैलवान तर मागं 1-2-3 महिन्यापूर्वीच निकालाच्या ह्याच्यातनं बाजूला थांबलेले आहेत. तर मी सगळं आम्ही परत चर्चा करून जरी थांबलेले असले तरी आम्ही दोघंच बघून निकाल देत होतो, तरी मी फोन करून निकाल देत होतो किंवा रोहित सर असतील, म्हणजे जो उपलब्ध असेल तो. तर एवढी लोक आम्ही सगळ्यांनी मी निकाल देताना कधी माझ्या एकट्याच्या मताने देत नाही किंवा आम्ही 4 लोक विचारविमर्श केल्याशिवाय कधी निकाल देत नाही. एवढं सगळं असताना जर त्या निकालावरती तुम्ही संशय घेऊन चुकीचा निकाल दिला असं जर सोशल मीडियामध्ये जर बदनामी करत असाल संघटनेचं, तर ते संघटनेनं काम न केलेलं चांगलं. कारण अजूनपर्यंत संघटना कुणालाही म्हणजे ही नाही, मिंदी नाही आहे कुठल्याच बाबतीत. संघटनेला कोणी मदत केली असेल आर्थिक म्हणा किंवा अजून कुठल्याही पद्धतीमध्ये, संघटनेचे जे लोक काम करतात ते स्वयंस्फूर्तीने काम करणारे लोक आहेत सगळे. स्वतःचा वेळ, पैसे आणि स्वास्थ्य वायाला घालून काम करणारे लोक आहेत. त्यांचा तुम्ही इज्जत केली पाहिजे. तर त्यांना जर तुम्ही द्वेषाने बघायला लागला असेल तर ते संघटनेने काम न केलेलं चांगलं असं मला वाटतं. त्याचबरोबर आबा, जे बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये फ्रंट लाईनमध्ये वरती जे काम करणारे लोक आहेत, त्यामध्ये समालोचक असतील, यूट्यूबर असतील, त्यानंतर संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी असतील, जे निर्णय देतात ते नेहमीच टार्गेट केले जातात का? हो ना, मग ते तर बैलगाडी मालकाला कळत नाही की हे कुणासाठी चाललंय. हे सर्वसाधारण बैलगाडी मालकासाठी आणि म्हणजे बैलगाडी मालकासाठी चाललंय हे त्यांना कळत नाही आहे. आज कदाचित तुमचा दिवस नसेल, तुमचे निकाल तुमच्या विरोधात गेला असेल, परंतु तेच संघटना परत तुमच्या समर्थनात निकाल देते. त्यावेळेस त्याचं तुम्हाला काहीच नसतं. पण तुमच्या मनाविरुद्ध जर एखादी गोष्ट जर झाली जी खरी असेल, जर मनाविरुद्ध झाली तर संघटना बेकार. आणि तुमच्या मनासारखी ज्या दिवशी होती त्या दिवशी कोणी म्हणत नाही की नाही माझ्यावरती अन्याय झाला होता, परंतु संघटनेच्या हस्तक्षेपामुळं माझ्यावरती अन्याय होता वाचला. ही वाक्य आजपर्यंत सोशल मीडियावरती तर तुम्हाला वाचायला जर मिळले असेल तर तुम्ही मला आणून दाखवा. यामध्ये ट्रोल करणारे किंवा अमुक व्यक्तींच्या संदर्भामध्ये चुकीचे अपशब्द वापरणारी भरपूर एक वर्ग तयार झालेला आहे, जो पर्सनली टार्गेट करतो, नाव घेऊन कमेंट करणे किंवा नाव घेऊन एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणे. हा जो वर्ग झाला आहे, हा प्रत्यक्षात तो बैलगाडी शर्यत क्षेत्राचा प्रेमी आहे का? तो स्वतः शेतकरी आहे का? त्याच्या दावणीला बैल आहेत का? हो, जे बघे आहेत ना हेच हे सगळं करत असतात. त्याला शेपटात बैलाचं शेपूट कुठून शिंग कुठं हे सुद्धा कळत नसतं. तोच ह्या प्रकारचे सगळ्या कमेंट करत असतो. घरी बसून निम्मे अर्धे कमेंट आहेत की जे लोक वर्ष कुठल्या मैदानाला बघायला गेलेले नाहीत, त्यांनी मैदानाची धूळ खाल्लेली नसती, अशी लोक कमेंट करतात. आता 2 महिन्यानंतर ज्यावेळेस तुमची सुट्टीचा जो गॅप आहे तो पूर्ण होईल, सुट्टीत म्हणजे तुम्ही पुन्हा ज्यावेळेस सेवेत रुजू व्हाल, त्यानंतर काय तुमचे पुढचं काय धोरण? तुम्हाला सांगितलं ना, आम्ही एक संघटनेची मिटिंग घेणार पहिली. त्या मिटिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मांडल्यानंतर काही वरिष्ठ संघटनेचे लोक असतील, सगळ्यांची विचारविमर्श करून किंवा हे निस्वार्थीपणे जर तुम्ही सगळे जर काम करणार असताल तर कुणी एकांवरती किंवा 4 लोकांवरती किंवा 6 लोकांवरती न लोटता, समजा आज खटाव तालुक्याची तुम्ही संघटना बघताय, त्या अध्यक्षाला एवढं टार्गेट केलं गेलं की तो अध्यक्ष म्हणला की मला हे अध्यक्षपद बी नको, संघटना पण नको. त्याला एवढं टार्गेट केलं का? तर काही लोकांना सवय लागलेली आहे ह्या बंदीच्या अगोदर किंवा बंदीच्या नंतरचं 1-1.5 वर्ष स्वतःची गाडी वशिल्यावरती खेळवायची, स्वतःची गाडी दादागिरी करून पुढं सोडायची, पंच कमिटीला 4-2 रुपये द्यायचे चिठ्ठ्यामधनं काढण्यासाठी. याच्यासाठी हे जे प्रकार चालू होते ते प्रकार सगळे बंद झाले आणि ते लोक सगळ्यांना काट्या घालून हे बोलायला प्रवृत्त करत असतात. किंवा त्याच्यात अजून एक वर्ग आहे की जे बोगस मैदानं घेत होते,
बक्षीस दिलेले देत नव्हते, बक्षीसं दिलेले पूर्णपणे वाटले की जात नव्हते. ह्या सगळ्या गोष्टींवरती अंकुश आला आणि त्या लोकांना ही संघटना नको वाटायला लागली आणि ते लोक असे जे थोडेसे नाराज झालेले लोक आहेत त्यांना काट्या घालणार आणि बोलायला लावणार, असा हा प्रकार चाललेला आहे. तर जे चुकीच्या माणसाचे सल्ले घेऊन बोलतात ना, त्यांना बी एकदा अनुभव घेऊन द्या की संघटनेचा हस्तक्षेप नसल्यानंतर तुम्हाला कुणी वाली नाही. तिथं बैल भरायची आणि घरी जायचं. आम्ही बघितलेलं यात्रा कमिटीने बैलगाडी मालकांना दुपटून गाडीमध्ये बैल भरून घरी पाठवलेले आहेत. आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेले आहेत. होऊ देतच आहे एकदा. तो काळ पण अनुभवलेला आहे. हा तो काळा काही लोकांनी अनुभवलेला नाही अजून, त्यांना अनुभवायला मिळत. मित्रांनो, आज संघटनेतले वरिष्ठ पदाधिकारी ही जी मुलाखत देत आहेत यामागं फार मोठं हे आहे, कारणं आहेत आणि अनेक गोष्टी आणि घडामोडी बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये मागच्या 6 महिन्यामध्ये घडलेल्या आहेत. त्याचेच परिणाम हे दिसून येत आहेत आणि संघटनेला कुठंतरी आता थोडा काळ थांबावं असं वाटतं. त्यानंतरनं ते एक मीटिंग घेणार आहेत आणि त्या मीटिंगनंतर ती त्यांची पुढची रूपरेषा ठरवणार आहेत. आता आपल्या समवेत आहेत जागतिक विजेता पहिलवान विलासदादा देशमुख आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, आता आबांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं मुलाखतीच्या माध्यमातून. तमाम बैलगाडी चालक मालकांना एक मोठा धक्का दिलेला आहे, एक मोठा निर्णय आबांनी जाहीर केलेला आहे. नाही, काय झालं, गेली 2-3 महिन्यापासून असे विषय चालू आहेत. तर मागेच चर्चा झाली होती. त्यानंतर बहुतांश निकाल आबांच्याकडे दिलं. त्यानंतर आबांनी मला थोडंसं समजून सांगितलं. परत आम्ही दोघं एकमेकांना विचारात घेऊन किती घाई गडबडीत असली तरी बाबा दोघांचे एकमेकांशी संवाद साधून आम्ही निकालाचं बघत होतो. पण काय होतं आहे, जेवढी पारदर्शकता आणि जेवढं काही सामान्य बैलगाड्या मालकासाठी चांगलं करत जातो आहे त्याचा विपर्यास व्हायला लागला आहे. पहिल्या गाड्या फुटानं वावानं टांग्यानं सुटत होत्या खालून, त्या बंद केल्या, पट्टी आणली आपण. बरं, पट्टीचा वापर कशासाठी? आता जर पट्टी इथं आहे, ही बॉर्डर लाईन आहे समजा तुमची, तर तुम्हाला जर बैल उभा करायचा तर त्या पट्टीच्या मागे एक अर्धा फूट 1 फूट उभा केला तर असा कोणता मोठा फरक पडणार आहे? त्यावेळी ज्यावेळेस तुम्ही 1 फुटानं बैल मागं उभा करता, सुट्टी मेकरला बॅलन्समध्ये उभं राहिलं आहे तर विश्राम पोझिशनमध्ये. पण आत्ताची कंडिशन अशी, पट्टीला चिटकून बैल उभा करतात आणि तो बैल शेवट ते जनावर आहे, प्राणी येतो, तो हल्ला, त्याचा पाय पुढं गेला तर ज्यावेळेस पट्टीच्या पुढं पाय येतो त्यावेळी शेजारचा बैलगाडी मालक ऑब्जेक्शन घेतो आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर ज्या बैलगाडी मालकाच्या बैलाचा किंवा सुट्टी मेकरचा पाय पट्टीच्या पुढं आला आहे तो मान्य करायला तयार होत नाही. म्हणजे तुम्हाला चांगलं दिलं हे नको आहे, तुम्हाला पुढं निकाल रेषेवर पट्टी आणली, तिथं पण जर फक्कीला किंवा पट्टीला तुमच्या बाबा कोणताही शरीराचा अवयव समांतर आला तर त्यानंतर निकाल दिला जातो. तर त्यात असा विपर्यास आढळून आला की आपण एक बाजूचा जर कॅमेरा लावला तर एका अँगलमध्ये समजा डावीकडे कॅमेरा असेल तर उजवीच्या बैलाचे हालचाल किंवा त्याचं तोंड किंवा त्याचा पाय स्पष्ट दिसत नाही, म्हणून आपण दोन्ही अँगलमध्ये कॅमेरे लावायला लावले. पण दोन्ही अँगलच्या कॅमेऱ्याचं असं झालं, कधीही निकाल रेष टाकताना सरळ रेषेत येत नाही, थोडीशी 19-20 क्रॉस जाते किंवा दोन्ही कॅमेऱ्याचे अँगल एका समांतर रेषेत येत नाहीत. थोडासा निकाल जर मागे पुढे झाला तर तो बैलगाडी मालकाला मान्य होत नाही. म्हणजे जे 2 फुटाचे निकाल सामन्यात दिले जायचे तो निकाल आज बैलगाडी मालक इंचात मान्य करायला तयार नाही. पण तिसरी गोष्ट, खाली सुट्टीला शेपूट चावतायत किंवा फोक मारतायत किंवा पट्टीच्या पुढं पाय जातो म्हणून तिथं कॅमेरा लावला तर त्यानंतरसुद्धा बैलगाडी मालक तिथल्याही हालचालीवर म्हणजे त्याचा विपर्यास करायला लागला आहे. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी बैलगाडी मालकासाठी करत असताना, प्रवेश फी 1% केली असताना, आयोजन कमिटीवर सगळ्या गोष्टीचा बॅरिकेड असेल, ॲम्ब्युलन्स असेल, पाण्याचा टँकर असेल, ह्या गोष्टींचा दबाव टाकल्यानंतर किंवा मग आता आपण सुरुवात केली की आदल्या दिवशी आपण लॉट्स काढतो, त्यानं काय होतं, दुसऱ्या दिवशी मैदान लवकर सुरू होतं. मैदान लवकर सुरू झाल्यावर दिवसाच्या उजेडात मैदान संपन्न होतं. ह्या सगळ्या, कारण की पहिलं काय व्हायचं, अंधारात फायनल व्हायची, ड्रायव्हर एकमेकात गुतायच्या, गाड्या गुतायचे, इजा व्हायची, हे प्रमाण कमी केलं. मग एवढं सगळं चांगलं केलं असताना जर तुम्हाला चांगलं घ्यायचं नसेल तर मग काय मागचे दिवस पुढं संघटना काय पगारी नाही, संघटनेला कोणते आर्थिक पाठबळ नाही, संघटनेला कोणतेही मानधन नाही. आता फक्त अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जेवढे पदाधिकारी आहेत ते विनामोबदला काम करत आहेत. का तर हे क्षेत्र ज्या लोकांनी 10 वर्ष अहोरात्र झटून त्या सुप्रीम कोर्टाच्या पायऱ्या झिजवून, ज्यांच्या माध्यमातून आणि ज्या असंख्य बैल मालकांच्या पाठबळानं सुरू केलं, त्या लोकांना आज हे क्षेत्र टिकवायची त्यांची भूमिका आहे. आता एक गोष्ट उदाहरण सांगतो. ज्या दिवशी मी ह्या 2021ला
4 ऑगस्ट 2021ला बैलगाडी चर्चासत्र ग्रुप काढला आणि मी नवयुवक ह्या सगळ्या ज्येष्ठांच्यात कार्यरत झालो. त्यावेळी आबांचं, माझं, संदीपदादांचं किंवा रामभाऊंचं, आमचं सगळ्यांचं चर्चा झाली की आबा नक्की कशामुळं बंदी आली होती. तर बंदी येण्याचं कारण आपल्या बैलगाडी क्षेत्रातले 2 खेळ होते, एक आरत परत आणि दुसरा घोडाबैल. मग मी म्हणलं आबा भविष्यात जर आपल्याला काय करावं लागेल, आपण आता ही बैलगाडी शर्यत सुरू झाली तर आबांचं वाक्य होतं पहिलं आपल्याला घोडाबैल आणि आरत परत हे थांबवावं लागेल. मग ज्यावेळेस ह्या गोष्टी तुम्हाला थांबवायच्यात त्यावेळी आपला खेळ रुजवला पाहिजे, प्रत्येकाच्या मनात ह्या खेळ वाढवला पाहिजे. मग हा खेळ वाढवत असताना आता उत्तर महाराष्ट्रात हा खेळ पोचला आहे. तिकडं अजून लोकांच्या म्हणजे लोकांनी पूर्णपणे तो आत्मसात केलेला नाही आहे. मग तिथल्या एंट्री फीची तफावत असेल, बक्षिसाची रक्कम असेल, थोडीशी मुभा दिली आपण त्यांना, तर आपल्या इथली लोक त्यांच्याशी स्वतःला कम्पेअर करतात. अरे आपला पिढ्यानपिढ्याचा खेळ आहे, त्यांचा पारंपरिक खेळ वेगळा आहे. आत्ता हा खेळ तिथं नव्यानं सुरू झाला आहे. एकदा त्यांच्याकडं एक 6 महिने वर्षभर रुजू द्या, त्यानंतर सगळे एका दोरीत आणू आपण. नाशिकमध्ये आत्ता सुरू झालं आहे, चाळीसगावमध्ये झालं आहे, गेल्या वर्षीपासून संभाजीनगर, अहिल्यानगर इकडं सुरू झालं. आता तिथे 1% प्रवेश फी आहे. सगळे नियम अटींचं तंतोतंत पालन केलं जातं. सगळ्या गोष्टी होतील, पण त्यासाठी बैलगाडी मालकानं साथ दिली पाहिजे. आणि सगळ्यात कमी साथ जर आत्ता कोणाला संघटनेला मिळत असेल कोणाची, तर ती बैलगाडी मालकांची. एवढ्या 3-4 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती दादा तुम्हाला ट्रोलिंगचा सामना करायला लागला, त्याच्याविषयी काय सांगा? नाही, काय आहे माझं पहिल्यापासूनच म्हणजे मी स्ट्रगलमधून सगळं उभं केलं आहे. संघर्ष करायची सवय आहे मला आणि भरपूर, म्हणजे माझं कुस्ती क्षेत्र असेल किंवा माझे सैन्य दलातले दिवस असतील, त्या सगळ्यात माझा स्ट्रगल आहे. आणि स्ट्रगलला मी मागं सरत नाही, भीत नाही किंवा काय नाही. पण फक्त खंत एक वाटती की एवढं सगळं करत असताना, एवढं चांगलं बैलगाडी मालकाला देत असताना बैलगाडी मालकाला ह्या गोष्टी कळत नाहीत. आज अनेक वरिष्ठ बैलगाडा मालक आहेत, रोज मैदानात असतात, रोज मैदानं पाहतात, तरीसुद्धा निकालाच्या बाबतीत ते काही ना काहीतरी गोंधळ घालतात. म्हणजे तुम्ही रोज मैदानात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गरीब आणि मोठा हा शब्द काढून टाका. जर गरीबाला अन्याय करायचा आणि मोठ्याला न्याय द्यायचा असता तर शेवळे आबांची गाडी 2 वेळा बाद केली नसती, दत्ताभाऊंची गाडी बाद केली नसती, आनंदआप्पांची गाडी बाद केली नसती, धनाजी तात्याची केली नसती, उदयदादाची केली नसती, जगदीश बापूची केली नसती, बापू आंबेकरांची केली नसती, मेडिकल अण्णांची केली. म्हणजे जर आम्हाला मोठ्यांनाच जर पाठबळ द्यायचं असतं तर ह्या मोठ्यांच्या गाड्या बादच केल्या नसत्या ना. आबाच्या गाडीनं सासवडमध्ये 1 नंबर केला होता, निकाल रेषा बैलानं क्रॉस केली होती. मागचा एकच पाय, उजवा पाय फक्त 4 इंच ह्या फाटीत आला होता. तेवढा तो स्लो मोशनमध्ये बारकाव्यानं बघून झूम करून मी स्पष्ट सांगितलं आबांना, आबा गाडी फॉलो आहे आपली. मग जर आम्हाला ह्यांचीच पाठराखण करायची असती किंवा ह्यांच्याकडून वाहवा मिळवायची असती तर आम्ही यांच्यासारखे म्हणजे बोललो असतो. पण आपली कामाची पारदर्शकता आहे. संघटनेच्या वरिष्ठांनी पण आजपर्यंत त्यांच्यावर जे निर्णय दिला त्यांच्या बाबतीतला, त्यांनी कधी त्यात म्हणजे कधी किंतु परंतु ठेवला नाही. एवढं सगळं कळत असताना बैलगाडी मालक का सुधरत नाहीत हीच मला कळत नाही. त्याचबरोबर आबांच्या बोलण्यातनं जाणवलं की वरिष्ठ पदाधिकारी आम्ही आहोत आणि काही टॉपचे पाळणारी जे नंदी आहेत त्या नंदींचे पैरे तुम्हाला मिळत नाहीत, म्हणून तुम्ही त्यांच्या निकालामध्ये कुठंतरी थोडंसं हे करताय, असा आरोप केला जातोय तुमच्यावरती. त्या आबांच्या बोलण्यातनं ते जाणवलं. काय झालं, सांगा. कासेगावचं मैदान झालं, मी स्वतः मैदानात उपस्थित होतो आणि मी सांगितलं माईकवर पकडून समालोचकांना की सेमीच्या गाड्या पळून आल्या, फायनल झालं की ब्लड सॅम्पल घ्यायचे. डॉक्टरांची टीम त्यांच्या शेजारी बसवली, आयोजन कमिटीची लोकं बसवली आणि तुम्ही हे कधी पुकरा, निकाल कधी पुकरा, ज्यावेळी तुमचं सॅम्पल घेतलं जाईल त्यावेळी. आता ज्यावेळी सॅम्पल घ्यायची वेळ आली, सॅम्पल कोणी घेतले नाहीत. काही बैल मालकांनी, आयोजन कमिटीला त्यातलं काय म्हणजे माहिती नव्हती, बैल मालकांनी हुज्जत घातली आयोजन कमिटीशी. एका दुसरे बैल डॉक्टर आल्यानंतर त्याच्या अंगावर सोडले, ते डॉक्टरांना कुठं इजा होईल ह्या भावनेतून डॉक्टर तिथून निघून गेले. पण समालोचकांनी थोडी जबाबदारी घेऊन, बाबा आम्ही सॅम्पल काढले नाहीत, एवढी गोष्ट जर माझ्या कानावर घातली असती तर तिथं निकाल आपण थांबवले असते. ह्यांनी मला सांगितलं नाही. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, त्यानंतर विचारणा व्हायला लागली की डोपिंग टेस्टचे रिपोर्ट आले का. मी आयोजन कमिटीला फोन केल्यानंतर आयोजन कमिटीने सांगितलं की डोपिंग टेस्ट आम्ही घेतलीच नाही. त्यानंतर त्यांचं रेकॉर्डिंग मी केलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि ते ग्रुपला मी व्हायरल केलं. त्यावेळी अनेक लोकांचा असा समज झाला की त्यानंतरच म्हणजे जे 10-15 दिवस त्या नंतर गेले, त्यानंतर बैल वडकीच्या मैदानात चिमण्या पळाला आबांच्या बरोबर आणि त्यानंतरच एक 4-5 दिवसाच्या फरकावर चिमण्या पळाला माझ्या बैलाबरोबर. मग लोकांचा असा समज झाला की चिमण्या
डोपिंगमध्ये होता आणि त्याला वाचवण्यासाठी आबांनी आणि पैलवानांनी ती डोपिंग टेस्ट घेतली नाही. म्हणजे हे लोकांच्या आणि काही लोकांचे पैरे माझ्यासारख्याला तर 99% देत नाहीत चांगली गाडा मला. कारण की माझ्या पायऱ्यात बैल असला की मी बैल मारून देत नाही, मी मागं वगैरे कुठं ड्रायव्हरला शेपूट चावू देत नाही, मी पट्टीच्या मागं बैल उभा करायला येतो. आणि जर निकाल आपल्या गाडीचा नसेल, ह्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. वाकेश्वरचं मैदान झालं वडूज फाटीला, त्या फाटीवर माझा वाघेरीत भारत नावाचा बैल पळतो काळा, तो बैल होता. बैल बाहेर सरत होता, मुलं आत दाबून उभ्या करण्याचा प्रयत्न करत होती. गाडी निकाल रेषेवर सुट्टीच्या रेषेवर उभी होती. आमचा मावस मेवना बबलू केंजळे ललगुण यानं काय केलं, बैल आत जात नाही म्हणून शेपूट चावलं आणि गाड्या त्यानंतर उभ्या राहिल्या आणि गाड्या सुटल्या. माझी गाडी अर्ध्या टांग्यानं बसली. ते नंतर मला लक्षात आल्यानंतर मी वाकेश्वरच्या फौजीला, सुनील मोरेला आणि गणेश तांबेला सांगितलं माझ्या गाडीचा निकाल कॅन्सल करा. ते धावता दरम्यान चावलेलं नव्हतं, आपल्या नियमानुसार सुट्टीच्या अगोदर चावलं होतं, तरीसुद्धा माझी गाडी आहे म्हणून मी निकाल कॅन्सल करायला लावला. आणि त्या माझ्या मेहण्यावर रवी फाळकेंना फोन करून सांगितलं त्याच्यावर गुन्हा दाखल करा. म्हणजे एवढी पारदर्शकता आपण ठेवत असताना सुद्धा बैलगाडी मालक जर सुधारत नसेल तर हा खेळ सुधारणार नाही. आता 2 महिने तुम्ही कुठे थांबण्याचा निर्णय घेतलेला, त्यानंतर तुमची मीटिंग होईल राज्य लेवलची. तर या 2 महिन्यामध्ये कशा पद्धतीनं दादा, आता तुम्ही तर फार मोठं कंट्रोल केलेलं आहे बैलगाडी शर्यत क्षेत्रावरती, 2 महिन्यामध्ये जर या सगळ्या नियंत्रणावरती किंवा या नियमांना कुठेतरी पायमल्ली करण्याचा प्रयत्न कोणी केला तर कशा पद्धतीने कारवाई होईल? तुम्ही 3 वर्ष झालं सगळ्या गोष्टी पाहताय. अनेकांनी वक्तव्य केली होती, हे होऊ शकत नाही, हे घडणार नाही, हे होणार नाही. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या आयुष्यात स्ट्रगल भरपूर आहे आणि संघर्षातूनच मी यश निर्माण केले. प्रत्येक गोष्टीत जे म्हणत होते ना होणार नाही ते सगळ्या गोष्टी मी करून दाखवल्यात. कारण की माझ्या मागं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सगळ्या वरिष्ठांचं पाठबळ होतं. जे सर्वसामान्य गाड्या मालक आहेत त्यांचा 100% खात्रीशीर विश्वास होता. त्या माध्यमातून 2 महिन्यात जरी क्षेत्र कुठेही भरकटलं तरी त्याचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात आहे आणि ते आपण कंट्रोल करून दाखवणार. तुम्हाला सांगितलं मग अशी शासकीय नियमावली जी आहे ती तर आहेच ना, बाहेरून आपण त्याच्या मार्फत आपण कंट्रोल करू शकतो. आणि शासनाच्याही म्हणजे अगदी न्यायालय असेल त्यालाही सुट्टी, न्यायालयाला पण सुट्टी असते. त्याच अनुषंगाने वर्षभर जर संघटना एक दिलानं, एक चित्तानं, एक निष्ठेनं, तालुका कमिटी असेल किंवा वरिष्ठ कमी असेल, बैलगाडी मालकाच्या हितासाठी जर उभी राहत असेल, झगडत असेल तर आम्हालाही आमचं वैयक्तिक आयुष्य, आम्हालाही आमचं कुटुंब आहे, आम्हालाही आमच्या कुटुंबाला वेळ द्यायचा आहे. ह्या अनुषंगानं आम्ही काय ठरवलं, 1 ते 1.5 महिन्याची सुट्टी जाहीररित्या सगळ्यांना सांगून आपण घेऊ. इथून पुढची मैदानं जी आयोजन कमिटी असेल ती करेल. जे मानधनी घटक आहेत, समालोचक, झेंडापंच, यूट्यूबर, ते त्या मैदानावर उपस्थित असणारच आहेत. ते त्या मैदानांवर कंट्रोल करतील. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आणि शासनाचे नियम याला ते तंतोतंत पालन करतील. आणि जिथं पालन होणार नाही त्याचं आम्ही नोट करून ठेवणार आहे. मग ते गाव असेल, तो बैलगाडी मालक असेल, तो आयोजक असेल, त्याच्यावर काय कारवाई करायची, कशा पद्धतीने करायची ते आम्ही बसून करतोयच ना. मागच्या 1 महिन्याभरामध्ये मैदानांनी उच्चांक गाठला. महाराष्ट्रामध्ये जबरदस्त अशी बैलगाडी शर्यतीमध्ये मैदान झाली, रेकॉर्ड ब्रेक झाली. 3-4 वर्षाचं सगळं रेकॉर्ड मोडून काढलं. या मैदानांचे जे अटीतटीचे निकाल द्यायचे होते ते निकाल देत असताना तुम्हाला कुठंतरी फार मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला का? 100% करावं लागला. कारण की काय होतं, यात आबा असतील आणि आबामधने असतील, दोघांची गाडी असेल. जर आबांच्या बाजूने निकाल दिला तर आबामधने नाराज, आबामधनेच्या बाजूने निकाल दिला तर आबा नाराज. पण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं काम करत असताना आम्ही फक्त सत्तेचीच वाट धरली. जे खरं आहे त्याला खरंच म्हणायला शिकलो. मग खरं हे लाँग टर्म टिकतं, खोटं हे अत्यल्प काळासाठी असतं. तशा पद्धतीनं किती लोकांनी ट्रोलिंग केलं, किती आपल्यावर आरोप प्रत्यारोप केले. आता घरी बसून, आता ही काही लहान मुलं आहेत, तीसुद्धा घरी बसून चॅटिंग करू शकतात यूट्यूबवर आणि तीसुद्धा कमेंट. त्यांच्या कमेंटला काय असं महत्त्व काय, त्या कमेंटला महत्त्व देत नाही आपण. खरा मर्द तो जो समोर येऊन बोलतो. आणि काही संघटनेचे पदाधिकारी पण असे आहेत. आता आमच्या तालुका कमिटीचे 2 अध्यक्ष आहेत इथं. ज्यावेळी हे काम करत असतात, संघटनेचे समजा 5 पदाधिकारी उपलब्ध आहेत मैदानामध्ये, तर लोड पूर्णपणे अध्यक्षावरच असतो. आणि अध्यक्षाने निकाल दिल्यानंतर काही लोकांच्यात आम्हाला असं पण दिसून आलं, असंही आढळल्या गोष्टी
की नंतर बैलगाडी मालकाला एकाचं 2 करून सांगणे, त्यांनी चुकीचाच निकाल दिला तुम्हाला, आम्ही असं म्हणत होतो. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी 2 महिने आम्ही थांबलो आहे. ह्या सगळ्या गोष्टीचे बारकावे आम्ही बघणार आहे आणि 2 महिन्यानंतर 1.5 महिन्यानंतर आम्ही ज्यावेळेस मिटिंग घेऊ, तालुका कमिटी, बैलगाडी समालोचक, यूट्यूबर, लाईव्ह टेलिकास्टवाले, झेंडापंच, ड्रायव्हर, ह्या सगळ्यांना घेऊन बसणार आहे आणि या सगळ्यांना घेऊन पुन्हा एक पावसाळी हंगामाची नव्याने सुरुवात दमदारपणे करणार. आता कधीपासून तुम्ही थांबताय आणि कधी तुम्ही पुन्हा सक्रिय होणार? 1 मे पासून आम्ही आता थांबण्याचा विचार केला आहे आणि 1 मे पासून थांबल्यानंतर साधारणतः 15 जूनपर्यंत आम्ही सगळे जाहीर सुट्टी घेतो आहे. म्हणजे 1.5 महिन्यात सर्वसामान्य गाडा मालकालाही कळेल की बाबा खरंच संघटना काय काम करते, कशा स्वरूपाचं करते. आता दुसरी एक गोष्ट, बोगस मैदानाचे आम्ही आत्तापर्यंत 95% बोगस मैदाने बंद करत आणली. त्याचं कारण असं की परवा एक उदाहरण देतो तुम्हाला सांगायचं, बोगस मैदानाचा विषय आला. कडेगाव तालुक्यात पाडळी या गावी मैदान झालं. संबंधित आता रोज 5-6 मैदानं चालू आहेत. कोण गाडा मालक कुठं जातोय, ग्रुपवर बी सगळीकडे आम्हाला दिवसभर त्रास असतो. 12-1 वाजल्यानंतर मला त्रास सुरू होतो आणि 4 वाजल्यापासून आबाला आणि मला दोघांनाही त्रास सुरू होतो. मग ते करत असताना दिवसभरात आम्हाला जास्त वेळ भेटत नाही ग्रुपवर कुठल्या मैदानचं हँडवेल पडले ते पाहण्याचा. मग कुणी परमिशन काढली, कुणी काय टाकले, कुणी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं नाव टाकलं न टाकलं, ह्या गोष्टीकडे थोडंसं आता धावपळीत लक्ष कमी झाले. मग त्या मैदानची रितसर परमिशन नव्हती. त्या मैदानात अपघात झाला आणि एक माणूस दगावल्यानंतर आत्ता घुगे साहेब आहेत चिंचणी अंबक पोलीस स्टेशनला. त्यांनी त्या बैलगाडी मालकाला, दत्ता गाडगे म्हणून बैलगाडी मालक आहे, त्याला बोलवून घेतलं आणि त्या बैलगाडी मालकाला त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरचं नाव विचारलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा म्हणून. मी स्वतः साहेबांशी बोललो. साहेब म्हणलं शासकीय नियमाप्रमाणे जर मैदान घेतलं असेल तर त्यांनी एका वाक्यात तिथंच माझं वाक्य कट करून सांगितलं, पहिलवान ह्या मैदानची परमिशन नव्हती. मग आता मला एक गोष्ट सांगा, तो बैलगाडी मालक आपल्याकडे मदतीला आला, ठीक आहे, त्यावेळेस आपण मदत केली साहेबांना, मग म्हणजे थोडंसं राजकीय हस्तक्षेप करून त्या गोष्टीला आपण थोडंसं त्यांना सपोर्ट केला. पण तुम्ही बोगस मैदानावर जाता आणि मग अडचण निर्माण झाल्यावर संघटना आठवते तुम्हाला. बोगस मैदानावर तुम्ही ज्यावेळेस निकाल दिले जातात, पट्टीचा असेल, सुट्टीचा असेल किंवा फॉलचा असेल, तिथं जो निकाल दिला जातो तो तुम्ही मान्य करता आणि दुसऱ्या दिवशीच रितसर मैदानात तुम्हाला तो मान्य होत नाही. बरं, बोगस मैदानात जातो कोण? कुठला वरिष्ठाचा बैल जातोय बघू. एकाही वरिष्ठाचा किंवा नामांकित बैलगाडी मालकाचा बैल जात नाही, सर्वसामान्यांचीच बैल जातात आणि मग अडचण आल्यानंतर तुम्हाला संघटना आठवते. म्हणजे एकंदरीत दादा, जरी संघटना कुठं थोडीशी आरामावरती थांबली असेल किंवा सुट्टीसाठी थांबली असेल 2 महिन्यासाठी, तरीसुद्धा क्षेत्रावरती पूर्णपणे कटाक्षाने लक्ष असणार आहे. 100% हो. मात्र निर्णय कुठले देणार का नाही? सर्वसामान्यांसाठी कुठलेच नाही. मग आज त्यासाठी तर आम्ही एकत्र आलोय की इथून पुढं 15 जूनपर्यंत कोणत्याही बैलगाडी मालकांना आम्हाला फोन करायचा नाही निकालासाठी. जी यात्रा कमिटी देईल त्या पद्धतीने तुम्ही निर्णय तुमचे मान्य करायचे. किंवा जर तुम्हाला काय अडचण आली, जर तुमच्यावर अन्याय झाला, जर तुमच्यावर दादागिरी झाली, तर तुम्ही स्वतः गुन्हे दाखल करायचे. तुमच्यावर झालेल्या अन्यायाला तुम्ही स्वतः वाचा फोडायची. आजपर्यंत तुमचं पाठीराखे म्हणून आम्ही करत होतो. अनेक बैलगाडा मालक असे आहेत की सांगतात की इथं हे झालं, इथं शेपूट चावलं, तिथं अंगावर आला, पण गुन्हा दाखल करायला ये म्हणल्यावर कोण येत नाही. ठीक आहे ना, संघटना आहे, आम्ही तालुका कमिटी आहे, आमच्यावर जबाबदारी, आम्ही येतो, पण त्याला तुम्ही पण तिथं या ना साक्षीदार म्हणून, तर तिथं येण्याचं टाळतात. मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना निकाल आम्ही कोणतेही देणार नाही, तालुका कमिटी देणार नाही, कोणत्या मैदानाची जबाबदारी आमची राहणार नाही. फक्त आम्ही नजर ठेवून राहू. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, आपण बैल मालक आहे. एखादा बैल आपला दुखावला किंवा एखादा बैल जरा काय आजारी पडला तर त्याला आपण आराम देतो. मग तो बैल नंतर मस्तीत आला म्हणून आपल्या कंट्रोलच्या बाहेर जात नाही ना, त्याला परत जागेवर कसा आणायचा, त्याला परत वटणीव कसा आणायचं हे आपल्या हातात असतं. तो कंट्रोल आपण हातात ठेवलाच ना आपल्या. आणि अनेकांना वाटेल, ह्या वाईटच्या माध्यमातून एक तुम्हाला संदेश देतो, अनेकाला वाटेल की संघटना थांबली, ह्यांचं झालं, ह्यांचं संपलं. असं अजिबात मानून घेऊ नका. आम्ही कालही थांबलो नव्हतो, आजही थांबणार नाही आणि उद्याही थांबणार नाही. फक्त काही गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आम्ही सुट्टी घेतली, थांबलो नाही. आणि ती जाणीव मूळ बैलगाडी मालकालाच व्हावी म्हणून साठी थांबला. हां, अगदी बरोबर. सगळ्यांना झालेली आहे, फक्त बैलगाडी मालकाला झालेली नाही. मित्रांनो, संघटनेतले वरिष्ठ पदाधिकारी आहेत, त्यांनी त्यांच्या भावना या मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत.
मित्रांनो, आता आपल्या समवेत आहेत फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक रोहित यादव सर. सर, आता तुम्ही पाहिलंच की आदरणीय आबा असतील, पहिलवान असतील, त्यांनी त्यांच्या भावना मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त केलेले आहेत. त्यांचे पुढची काही ध्येय धोरणं आहेत, विचार आहेत, ते सांगितलेले आहेत. तर ह्या सगळ्याकडे तुम्ही एक तालुका अध्यक्ष म्हणून कसं पाहता? आता या संदर्भात सकाळी पैलवान आणि आबांचा फोन आल्यानंतर याच्यावरती आमच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जेवढे तालुका अध्यक्ष आहेत त्यांची कॉन्फरन्सवरती चर्चा झाली आणि त्याच्यातूनच एकच सांगण्यात आलं की जो निर्णय घेतलेला आहे त्याला सगळ्या अखिल भारतीय बैलगाडी तालुका कमिटी आहेत त्यांची सहमती आहे. आता हा अचानक निर्णय झाल्यामुळं आम्ही आबामधने आणि आम्ही या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळं आम्ही आलेलो आहे. हा सर्व निर्णय अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या सर्व तालुका कमिट्यांना विचारात घेऊनच देण्यात येत आहे. मित्रांनो, आपल्या समवेत आता बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष आबासाहेब मदने. आबा नमस्ते. तुम्ही आता पाहिलं आबांनी त्यांची पुढची जी रूपरेषा आहे संघटनेची ती सांगितली. कुठेतरी 2 महिने थांबण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. ट्रोलिंगला सामना केला, त्यानंतर निर्णय देत असताना कुठेतरी त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करण्यात आले आणि कुठेतरी एक मानसिक त्रासही दोघांना सहन करावा लागला आणि याचा कुठेतरी त्यांनी विचार करता कुठेतरी एक सुट्टी घेण्याचा विचार 2 महिने कुठेतरी थांबावं म्हणून त्यांनी विचार घेतला. तर तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय सांगू इच्छिता? जरी संघटना कुठेतरी 2 महिने कार्यरत नसली तरी कशा पद्धतीने त्यांनी या खेळामध्ये सहभागी व्हावं? इथून पुढे आता 2 महिने अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आबा असतील, पैलवान असतील किंवा आमचे सर्व अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जो निर्णय घेतला 2 महिने थांबण्याचा, तर तमाम महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांनी चालकांनी की जे आता इथून पुढं 2 महिने आता बोगस मैदानं होतील तर त्या बोगस मैदानांना जायचं टाळावं आणि इथून पुढं जी मैदानं बोगस करतील त्यांच्यावर तर आमचं लक्ष राहणारच आहे. पण बैलगाडी मालकांनी अशा बोगस मैदानाला जाऊ नये असं म्हणजे आमच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेतर्फे एक आव्हान आहे की तुम्ही चांगल्या रीतसर मैदानाला जावा, पण बोगस मैदानाला कुठल्याही बैलगाडी मालकांनी जेणेकरून त्यांच्यावर तिथं अन्याय होईल, प्रवेश फी जी आता घेतली जाईल, कुठं बैलगाडी मालकांचं नुकसान होईल अशा मैदानाला जाऊ नये. आता 2 महिने बैलगाडी संघटनेतले वरिष्ठ पदाधिकारी, तालुका कमिटीतले वरिष्ठ पदाधिकारी कोणच निकाल द्यायला नसणार आहे. तर मग आता निकालाला दाद बैलगाडी मालकांनी कुणाला मागायची? आता त्यांनी जी आता आयोजक कमिटीलाच मागायची. कुठंतरी संघटनेतल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची कमी भासेल का? कुठंतरी त्यांची नाहीत हे जाणवून येईल का बैलगाडी मालक? 100% जाणवून नाही. म्हणजे 2 महिने आता मध्ये पैलवान थांबले होते तर आबांनी कसं तर त्यांची समजूत काढून नंतर क्षेत्रात म्हणजे त्यांना ही केलं तर त्यावेळेस सुद्धा जाणवत होतच ना पैलवानांची कमी. तर आता 2 महिन्यानंतर सर्व गोरगरीब जी बैलगाडी मालक आहे त्यांना 2 महिन्यात जाणवलेच ना की आपली अवस्था अखिल भारतीय बैलगाडी संघटना असल्यावर काय आणि इतर जे आता आयोजन करणार त्यांच्या निर्णयातनं काय, ती बैलगाडी मालकांना ह्याची लय मोठी जळ बसेल. मित्रांनो, आता तुम्ही ही फार मोठी मुलाखत पाहिली असेल. आदरणीय आबा असतील, पहिलवान असतील, त्यानंतर रोहित यादव सर असतील, आबासाहेब मदने असतील, त्यांनी त्यांच्या भावना या मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत. संघटनेची आगामी भूमिका जाहीर केलेली. त्यामुळे बैलगाडी चालक मालक यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून योग्य तो बोध घेऊन पुढच्या आपली खेळाची पद्धत रूपरेषा ठरवावी. धन्यवाद.